बातमी आहे पावसासंदर्भात। बीड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। नवगण राजुरी इथं पर्यायी रस्ता वाहून गेला, त्यामुळे वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे। या पाण्यातून नागरिकांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे, त्यामुळे लवकरात लवकर पर्यायी पूल दुरुस्त करावा अशी मागणी जोर धरतीये। आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी महेंद्र कुमार मुधोळकर यांनी। बीड जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पावसानं अक्षरशः हाहाकार घातलाय। त्यामुळे बीड जिल्ह्यातील अनेक नदी नाल्या जे आहेत ते तुडूंब भरून वाहत आहेत, तर दुसरीकडे ज्या गावामध्ये अशा पद्धतीची जे पूल आहेत ते पूल अक्षरशः वाहून गेल्यामुळे अशा पद्धतीनं ग्रामस्थांना कसरत करण्याची वेळ आलेली आहे। 3 दिवसापूर्वी जे पूर परिस्थिती आली होती, या पूर परिस्थितीनंतर पर्यायी पूल अशा पद्धतीनं वाहून गेलेला आहे। त्यामुळे सध्या जर पाहिलं गेलं इथली वाहतूक सेवा जी आहे ती आता बंद करण्यात आलेली आहे। म्हणजेच काही अंतरापासून जर बघितलं गेलं तर इथली वाहतूक जी आहे सध्या बंद आहेत। आणि जर बघितलं गेलं बाल बच्चा जे लहान चिमुकले असतील, महिला वर्ग असेल, अशा पद्धतीनं जीवघेणा कसरत करत असा या नदी क्रॉस करताना आपल्याला पाहायला मिळतंय। नवीन पूल, पर्यायी पूल तयार करावा अशी मागणी जी आहे आता जोर धरताना पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन ज्ञानेश्वर वायबशेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, झी 24 तास, बीड।